गुड मॉर्निंग एव्हरीवन. रामकृष्ण हरी, जय शिवराय, शिव सकाळ. तर श्री झाला आता रेडी शाळेमध्ये जायला. तर त्याला खूप घाई झाली, आज वेळ होऊन गेला शाळेमध्ये 9, कारण शाळा जवळ आहे ना, म्हणून आम्ही वेळेवर जातो. त्याला भरपूर उशीर होऊन राहिला आहे. आता मी श्रीला स्कूलमध्ये सोडून येते. तसा तो पायी जाऊ शकतो, पण बॅग खूप जड असते, त्याच्यामुळे मग मी त्याला स्कूलमध्ये सोडून येते आणि मग येताना तो पायी येऊन जातो. त्याचा गुडगो यायला बसून. तर मी आता चालली श्रीला सोडायला. आज 2 बुकिंग आहे आणि मग बुकिंगवर जाणार. त्याच्या आधी हेअरस्टाईलचा ऑर्डर आहे, तर हेअरस्टाईल करायला जाणार. त्याच्यानंतर 2 बुकिंग आहे हेअर केमिकलचं, मग तिकडे जाणार. चला श्रीला सोडायला शाळेमध्ये. श्रीला शाळेमध्ये सोडून आली. मी आता घेतली कॉफी, कारण थंडी आहे आमच्याकडे. तर बघा, आताही तुम्ही बघू शकता थोडेफार असे धुकं दिसतात. तर थोडंसं फ्रेश व्हायला कॉफी. आणि आता मी पटापट आवरते, पार्लरमध्ये जाते. सॉरी, मला बुकिंगला जायचं हेअरस्टाईलच्या, आणि मग तिथनं 2 बुकिंग आहे, तिथे जाईल. आणि जमलं तर मला समीरच्या ऑफिसमध्ये पण जायचं आहे, लॅपटॉप द्यायला त्यांचा घरीच राहिलेला आहे. तर ते देईल आणि मग तिकडे पार्लरला जाईल. आज आहे केराटिन. तर केराटिनसुद्धा बॉटॉक्ससारखंच प्रोटीन ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये 20% स्ट्रेटनिंग असते आणि बाकी 80% स्मूथनिंग असते. तर त्याचा पण रिझल्ट खूप सुंदर आहे केराटिनचा. सध्या ट्रेंड सुरू आहे, तर सर्वच जण ते करायला बघतात. पण काही केसेस असतात ऑलरेडी केमिकल ट्रीटमेंट झालेली असते त्याच्यावर, तर त्याच्याने केस डॅमेजसुद्धा होतात. म्हणून केराटिन, बॉटॉक्स जे पण तुम्ही ट्रीटमेंट करता, तर थोडं काळजीपूर्वक करा. म्हणजे आधी काय हिस्ट्री आहे ते तुम्ही तुमच्या सलूनवाल्याला, हेअर जो पण तुमचं हे करेल, केराटिन, बॉटॉक्स वगैरे जो पण करेल, तर त्याला आधी सांगा की तुमची हिस्ट्री सांगा. हायलाईट केलं आहे, कलर केलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना सोपी पडतं का कोणत्या पद्धतीने, कारण मग त्याची प्रोसिजर, टायमिंग हे सगळ्या गोष्टीमध्ये फरक पडतो. जर तुम्ही सांगितलं नाही तर तुमचेच केस डॅमेज होणार. तर त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक करा. तर मी लावलेलं आहे ब्लॅक हेड्स रिमूव्हर. हे कोणत्या पण शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. खूप लवकर क्लीन होते. आणि तर म्हणजे तुम्ही नेहमी तुम्हाला जर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स येत असेल तर हे नक्की ट्राय करा. आधी थोडंसं स्टीम घेऊन घ्यायचं आणि स्टीम घेतल्यावर ओल्या याच्यावरच हे लावायचं आणि 10 मिनिटांनी रिमूव्ह करायचं, तर ते पूर्ण क्लीन होऊन येतं. बघा, मी तुम्हाला दाखवते रिमूव्ह करून. बघू शकता तुम्ही, जेवढे पण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहे हे सर्व निघून जातं. मी आहे बालाजी पकोडे यांच्या तिथे, आणि यांचं खूप जास्त शॉप चालतं. पार्सल घेतलं आहे. खूप टेस्टी पकोडे असते जगनाडे स्क्वेअरला. ये कितना दो है? हाँ हाँ, ये कितना दो है क्या? ये कितना है? ये 1 प्लेट है जी. एक प्लेट अलग से मान लो. मी आहे बालाजी पकोडे यांच्याकडे. ये पकोड़ा घेऊ आपण ते. नाशिक में से पकोड़ा मी घेतलं पार्सल श्रीसाठी. एक पकोड़ा घेऊ ना. ठीक आहे, थँक्यू. जगनाडे स्क्वेअरचं रूट आहे आणि हे आहे बालाजी पकोडे
सो तुम्ही पण ते हेच आहे छान मस्त मोठा साईज राहते पकोड्याचा आणि टेस्टी पण खूप मस्त असते खूप सुंदर टेस्टी खाल्लं आम्हाला खूप आवडतात तरी अभ्यास कर ना पल पल जीना मुहाल मेरा तेरे बिना ये सारे नशे बेका तेरी आंखों के सिवा घर नहीं जाता मैं इंतजार मेरे ख्वाबों में आन करके सोला सिंगार में अब क्यों होश में आता नहीं सुकून के दिल क्यों पाता नहीं क्यों तोड़े खुद से जो तेवा सोने आयु तेरा शर्माना मेरी जान ना ले कान के पीछे जुल्फ छुपाना मेरी जान क्या क्या सोने आयु तेरा शर्माना मेरी जान ना ले ले कान के पीछे जुल्फ छुपा सिंगार स्वतःने गाणं म्हटलं आणि सगळा टाळ्या वाजवत आहे हॅलो गाइस एवढाच अभ्यास पण लर्न केला 2 1 2 2 1 2 2 4 चौपट्टा पटा पटा माय नेम इज मोटू हे सुरू आहे सौरभ जोशीचे ब्लॉग निधी बघत आहे आणि जरा बघत आहे निधी ताई दादा सौरभ जोशी बघत आहे सौरभ जोशी खूप थंडी आहे त्याच्यामुळे बाबांनी स्वेटर टोपी वगैरे घातलेली आहे आणि आहे सौरभ जोशी गाइस रियलिटी के सबसे बड़े इंसान और सबसे छोटे इंसान देख रहे हैं रियलिटी अंधार झालेला आहे बाहेर बाबा यायचे अजून आम्ही बाबाची वाट बघत आहे हे बघा हे अशी असते बहीण भाऊ सकाळी भांडते रात्री लाड करते डोकं दाबून देत आहे काय होत आहे फाल्गुनी ते तोंडातलं काढ ते दीदी हे बहीण फोन नाही केला आम्हाला कमेंट करून सांगा या लेसवर कोणता कलर छान वाटेल ही साडी आहे व्हिडिओ आहे आता हा कलर घालून काही बोर झाले तर कोणता कलर छान वाटेल सांगा दाखव श्री दाखव फाल्गुन अरे बापरे तर बाबा आले आता घरी थकून बाबा आले काउंटिंग करू 10 9 8 7 6 5 4 3 तर आम्ही आलो इथे मोमोज घ्यायला मिस्टर मोमोजमध्ये कारण दीदीला खायचे होते मोमोज आम्ही घेतलं पार्सल आता चाललो घरी तिची खूप दिवसाची इच्छा होती मोमोज खायची हो ही पहिल्यांदा खात आहे व्हेरी गुड हो ते पार्सल वा 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 छान चला आम्ही चाललो घरी तर निधीला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तिला मोमोज घेऊन दिले हे बघा आहे ना ठीक आहे ना मी पहिल्यांदा खात हो पहिल्यांदा हो चला घरी पार्सल आलेलं आहे मोमोजची अनबॉक्सिंग झालेली आहे आणि आता हे कसं तरी करत आहे मोमोज पाहून पिसाळलेले बघा 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 कसे भेटले इथं